नाश्त्याला सुशी. सुशीला काय करणार आहे? काय करणार आहे? सुशीला. सुशीला आज हिरा खाणार ना सुशीला. सुट्टी आहे ना ग. चला की आता मम्मा याच्यामध्ये पाणी मिक्स करणार आहे. चिरमुरे काय काय घेतलं हिरा सांगायला बघू आपल्याला. सांग काय काय घ्यायचं. शेंगदाणे, कढीपत्ता, मिरची आणि मेथी. कोथिंबीर. मेथी नाही काय कोथिंबीर. आणि दुसरं काय घ्यायचं. दुसरं अजून काय घ्यायचं. अजून कांदा. कांदा. कांदा घ्यायचा आणि असे चिरमुरे चांगले पहिला भिजवून घ्यायचे ना. जास्त भिजवायचे नाहीत नाहीतर ते गाळ होतात. थोडेसेच भिजवायचे. कळलं. आता ते मम्मा आपलं जसं पोहे फोडणी टाकतात ना एकदा. मिरची. हा तिखट. हल्ली की तिखट लागतं मला. तुला येतो का स्वयंपाक करायला. मला येत. मग करायला शिकणार ना. शिकणार. हे तसं चिरमुऱ्याचं मस्त सुशीला होतो. आता का मम्मा काय करते. सुशीला. कांदा चिरते. हे बघा मिरची. बघ की तिकडं आता जरा कांदा चिरते ते बघ ना. हे बघा शेंगदाणा. शेंगदाणा आवडतो तुला. हे बघा कोथिंबीर आहे ती काय म्हणायचं. सगळं आता डिस्टर्ब करू नको. थांब जरा आधी पण बघूया प्रोसिजर कशी असते ती. कांदा डोळ्यात पाणी येतं माहिती ना कांदा चिरला की. हा रडू येतं ना. काय येतं का रडू असं. नाही तसं नाही. कांद्याला कापलं की तो आपल्याला रडवतो म्हणून आपल्या डोळ्यात पाणी येतं. तुझ्याकडे फ्रीजला मॅग्नेट आहेत फ्रीजचे. कोणी दिले का तुला हे सगळे मॅग्नेट. हे पप्पांनी दिलं. हा हे मामा मामींनी दिलंय आणि हे माझ्या पूर्वा दिले. हा मग हे काय करायचं मॅग्नेट. हे मॅग्नेट फ्रीजला चिटकवायचे. ओके दाखव बघू चिटकून आम्हाला. हे बघा चिटकतं काय. अरे वा दुबईचं आहे ते मॅग्नेट. हा लिहिलंय की DUBAI म्हणजे काय. दुबई. दुबई. अरे वाचायला पण येते हिराला आमच्या. अच्छा आणि हे कुठले सांग बरं. हे वाचितलं वरचं काय. यस CO म्हणजे काय. सॅन फ्रान्सिस्को. आता असं ठेवलं की हा छत्र उलट्या दिसणार म्हणून असं ठेवलं आपण. नाही असं छान वाटतंय त्याच्या उलट्या. झालेला आहे मसाल्याचा डबा द्यावर आणि मिरच्या चिरलेल्या आहेत. आता मसाल्याचा डबा द्यायचा आहे. हे का मी तुम्हाला दाखवते ह्याच्यात काय काय असतं ह्या मसाल्यात. हा मसाल्याचा डबा असतो ना. उघडा येतो ना तुला. सांडू नको. हा बघा काय काय सांग दाखव आम्हाला. हे बघा तुम्हाला दाखवते. ह्याच्यात लाल मिरची होती पण ही संपली. नाही इकडे आहे की थोडीशी शिल्लक. हे लाल मिरची. हे चमचा खाली ठेवा ती तिखट लागतं. हे काय. ही मोहरी मोहरी जिरे हळद दालचिनी आणि हे मिरी. ह्याचा मसाल्याचा डबा असतो आहे की नाही. तू काय आहे ग हळदीचा. हळदी खायची असतं. हळद काय होतं. ताकद वाढते. आरोग्य. तेल टाकते मम्मा. हा तेल टाकलेलं आहे आता मम्मीनी. थोडंच टाकायचं जास्त तेलकट नाही करायचं. नाहीतर चिरमुरे तेलकट होती. करेक्ट. हे काय. हे मोहरी टाकणार आहे मम्मा. मोहरी टाकली. आता मम्मा मोहरी काय चांगली तडकल्यानंतर मग जिरे टाकायचे ना. हा हे जिरे परत हे टाकायचं. हळद टाकायचं. मग त्याच्यामुळे छान जरा मग टाकू नकोस एवढे लगेच. जरा मम्मा तुझ्याकडे 2च चमचे आहेत का. 2च चमचे आहेत तुझ्याकडे. मसाल्याच्या डब्यातले छोटे चमचे असतात ना बाहेर. चला आता बघ जिरे टाकलेत मोहरी टाकलेली आहे. आता
शेंगदाणे टाकतायत मम्मा. जरा सांग ना, तू सांगणार आहे ना रेसिपी. हे बघा आता नंतर मम्मा ही भेंडी नंतर कुठली भेंडी? अगं मिरची आहे ती. भेंडी कशी झाली त्याची? आता विसरली. कलर दिसतो. चला आता बघ. ते टाकते मम्मा सगळं आणि सगळं उडतंय चिडचिडा. मागं सरकायचं लहान मुलांनी पाठीमागं सरका. लहान मुलांनी पाठीमागे सरकायचं थोडस. आता कढीपत्ता, हे बघा मिरची. हे जिरे. हे बघ आधी शेंगदाणे गेले, मिरची गेली. हे बघ मोहरी. हे बघ आता शेंगदाणे झाले, मिरची झाली, कढीपत्ता झाला, जिरे झाली, मोहरी झाली आणि आता कांदा पण आत गेलेला आहे सगळा. आता याला चांगलं परतून घ्यायचं. सांग नाही रे रेसिपी. आता चांगलं परतून तोपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. हा वेट करायचं थोडं. मग आता काय करायचं? आता नंतर हे झालं की चांगलं हळद टाकायची. चिरमुरे आलेले आहेत आता चिरमुरे बघ कसले चांगले भिजवलेले आहेत मस्त. पोहे कसे आपण भिजवतो फक्त जास्त भिजवायचे नाही. आता त्याला नाही चव लागणार. आता फोडणी दिली की चव लागते बाळ. हे बघा हे थोडं आता हळद टाकायची हे थोडी. बघा मला तर दिसतच नाहीये पप्पा. मग तू उंची वाढव ना तुझी जरा. आता मसाल्याचा डबा बंद करायचा. हा आता चिरमुरे टाकलेले आहेत भिजवलेली. मिक्स करून घे. हे तर वाढली माझी उंची. चांगले मिक्स करून घ्यायचे चिरमुरे. इरा मीठ टाकायचं. चवीनुसार. इरा ये इकडे लवकर. चवीनुसार मीठ टाकायचं. हे तर पप्पा. पप्पा ये इकडे. नको किती म्हणजे आगाऊपणा किती करायचा आता. सारखा मागं बसून पाणी उडव, हे कर ते कर. आपलं चाललंय ना रेसिपी. आज शाळेला सुट्टी आहे तर एवढी मज्जा. काल काय केलं का होळीला? डमरू वाजवलं. थोडीशी चिमटभर साखर. इरा साखर आलेली आहे तुझी फेवरेट. थोडीशी लई नाही. साखर थोडीशी ऍड केलेली आहे. लहान मुलांनी सारखी साखर खायची नसते. हा दात किडतात. ओके चला आता बघ मस्त येलो कलर आलेला आहे. आता सुशीला तयार झालेला आहे. एक वाफ घ्यायची. आता वाफ घ्यायची आहे. थोडस झाकण ठेवायचं, वाफ घ्यायची. तोपर्यंत काय करायचं रे? वाफ होईपर्यंत लिंबू चिरायचं. हा लिंबू चिरून घ्यायचं. हा का चिरला. लय आंबट असतो. होय लिंबू आंबटच असतो मग. बघ किती मग वाफ झालेली आहे आता. लिंबू आता लिंबूला हात लावला. आंबट आहे ना. हे चल हे बघ. अरे सुशीला तयार झालेला आहे मस्त. हा आता कोथिंबीर आलेली आहे. लिंबू पिळून झालेला आहे. आता एवढा लिंबूचा आपण बाकी सपलो. अशा प्रकारे आपलं सुशीला आता तयार आहे. झालं. झाकण एक परत वाफ काढूया. एक वाफ अजून द्यायची. हिरा प्लेट घेऊन बसली. आलेला आहे आता. हिरा वाट बघते सुशीला. करा सरळ बस जरा. गरम आहे बरं का. हे माझं ताट. चमचे आता खाऊन सांगायचं की कसं झालेलं आहे. गरम गरम मस्त मिळालेलं आहे. हिरा बघू आता स्माईल चेहऱ्यावर. आता सगळ्यांना सांग तुम्ही पण रेसिपी करा आणि खावा. सांग. तुम्ही रेसिपी करा आणि खावा. आणि सांगा कमेंट्समध्ये आम्हाला कशी वाटते. हा आता आम्ही खातो. एन्जॉय करूया. बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.